नमस्कार. तर आज मी बनवणार आहे पोटॅटो बाईट्स. हे लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा खूप आवडतं. तर बनवूया आपण. हे मी 3 बटाटे घेतले उकडवून. उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत. हा पदार्थ करायला सुद्धा एकदम सोपा आणि खायला सुद्धा एकदम छान असा आहे. मस्त असं हे बटाटा आता मी किसून घेतलं आहे. आणि जे किसणीला लागलेले आहे ते मी बटाटे काढून घेतले आहे. आता हा 1 चमचा मी चिली फ्लेक्स म्हणजे लाल मिरची कुटलेली घातली आहे. 1 चमचा फक्त लसूण कुटून घातली आहे, म्हणजे बारीक पेस्ट करून. आणि 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले म्हणून मी 3 चमचा कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. हे 3 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलं. हे कॉर्नफ्लॉवर घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर हे मिश्रण आपण हाताने एकत्र करायचं आहे, म्हणजे मळून घ्यायचं आहे. हे बघा असं एकत्र करून घ्यायचं आहे पहिलं. आणि जसं आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ वाटलं तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. हे बघा असं छान असं मळून घ्यायचं आहे गोळा. मी याला तेल अजिबात लावून घेतलेलं नाही आहे. आता हे पोळीपाट घेऊन मी आता मळून घेते. हे थोडंसं वरून मी कॉर्नफ्लॉवर घातलं आहे कारण ते हाताला चिकटणार नाही म्हणून. आता ह्याचे 2 गोळे करून घेतले मी. असे गोळे करून असे लांब असे हाताने करून घ्यायचे आपल्याला. जेवढी जाडी पाहिजे तेवढंच आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे. हे बघा मी मध्यम आकाराचा रोल करून घेतला आहे. हा सर्व बाजूने एकसारखा होईपर्यंत ह्याचा रोल करून घेतला मी. ही एक समान आता आपला रोल झालेला आहे. आता ह्याचे मी सुरीने 2 भाग करून घेते. हे 2 भाग करून घेतले मी सुरीने. आता त्याचे छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे आहे, म्हणजे साधारण 1.5 इंचापर्यंत मी हे कापून घेतले आहे. आता हे कापलेले असे सुट्टे सुट्टे करून ठेवायचे आपल्याला बाईट्स. हे बघा हाताने मी दाखवते. हे असे एक एक सुट्टे करून घ्यायचे आहे आणि पाहिजे तर आपण त्याला आकार देऊ शकतो. हे मी एक काट्या चमच्याने वरती थोडे दाबून घेतले, म्हणजे वरती थोडा छान असा आकार दिसतो. आता हे सर्व अशा प्रकारे मी करून घेतले आहे. हलक्या हातानेच वरती आपण प्रेस करून घ्यायचं आहे. जास्त जोराने दाबलं तर ते फुटू शकतात, म्हणजे एकदम चपट्या होऊन जातील. असे हे मी सर्व तयार करून घेतले. हे बाईट्स रोल करून आणि कट करून होईपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं आहे. तेल असं मध्यमच गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत असं करायचं नाही आहे. हे बघा हे सर्व असे तयार करून घेतले मी बाईट्स. छान असा त्याला आकार सुद्धा आला आहे. आता हे तेल गरम झालं आहे बघा. मी थोडंसंच टाकून बघते त्यामध्ये तेलामध्ये. हे असं लगेचच वर आलं आहे, म्हणजे तेल तापलं आहे आपलं. आता त्यामध्ये हे मी थोडे थोडे करून असे बाईट्स टाकून घेते. एक 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 करून मी हे असे सोडून घेतले त्या तेलामध्ये. गॅस मध्यम ठेवूनच फ्राय करायचे आहे आणि ते एकमेकाला चिकटू द्यायचे नाही आहे, नाही ते एकत्र चिकटले तर त्याचा गोळा होऊन जातो. हे असे काट्या चमच्याने एक एक बाजूला करून पलटवून घ्यायचे. त्याला असं सुंदर असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहे आपल्याला. हे असे हलके झाले की एकदम वरती तरंगायला लागतात तेलामध्ये. छान असे क्रिस्पी पण होतात. जर का आपल्याला अशा प्रकारे बाईट्स तयार करून फ्रीजरला ठेवायचे असतील स्टोअर करून, तर आपण कच्चेच ठेवू शकतो. एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो. साधारण महिनाभर तरी ह्या बाईट्स चांगल्या राहतात. आणि मी लहान मुलांना सुद्धा डब्यामध्ये किंवा असं स्नॅक्स टाईमला खायला द्यायला काही हरकत नाही. तर हे बघा आपले तयार आहे पोटॅटो बाईट्स. यातलं तेल चांगलं निथळवून काढायचं आहे आणि गरमागरम असे आपण खायला घ्यायचे. गरमागरम एकदम क्रिस्पी असे लागतात. अशा प्रकारे जेवढे मी बनवले होते बाईट्स तेवढे मी फ्राय करून घेतले. आपण बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी तयार होतं आणि जास्त साहित्य सुद्धा लागत नाही त्यासाठी. तर तयार आहेत आपले पोटॅटो बाईट्स. हे बघा
सर्व असे मी फ्राय करून घेतले आणि त्यावरती मी थोडासा पेरी पेरी मसाला स्प्रिंकल करून घेतला, त्याने टेस्ट जास्त चांगली येते। हे बघा किती क्रिस्पी असे झाले आहेत तयार। हे गरमागरम पोटॅटो बाईट्स आणि टोमॅटो सॉस मस्त एकदम छान कॉम्बिनेशन लागतं। बनवून बघा कधीतरी आणि मला कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद।